आगामी जागतिक अजिंक्यपद स्पर्धेसाठीच्या निवड चाचणीत वैष्णवी पाटीलने आपल्या वेगवान खेळाने आणि मॅटवरील वर्चस्वाने सर्वांचे लक्ष वेधले आहे. तिने पुढील महिन्यात झाग्रेब येथे होणाऱ्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेसाठी महिलांच्या 65 किलो वजनी गटात राष्ट्रीय संघात आपले स्थान निश्चित केले आहे. त्यासाठी तिने आपल्या प्रतिस्पर्धकांना एकामागून एक चितपट केले आहे. तिच्या डावपेचांची कुशलता आणि मजबूत बचाव पाहता तिने केवळ 4 वर्षेच मॅट कुस्ती खेळली आहे. यावर विश्वास ठेवणे कठीण आहे. कल्याणमध्ये एका ढाबा मालकाची मुलगी असलेल्या वैष्णवीने कुस्ती खेळणं उशिरा सुरुवात केली असली तरी ती दुप्पट वेगाने देशाच्या सर्वोच्च स्तरावर पोहोचली आहे. 22 वर्षांची वैष्णवी सुशील कुमार आखाड्यात प्रशिक्षक जसबीर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण घेत आहे. वैष्णवी 2016च्या ऑलिम्पिक चॅम्पियन, टोकियो 2021 आणि पॅरिस 2024 खेळांच्या कांस्य पदक विजेत्या आणि 7 वेळा जागतिक पदक विजेत्या अमेरिकन कुस्तीपटू हेलेन मारोलिसला आपला आदर्श मानते. ती म्हणाली, ती एक उत्कृष्ट कुस्तीपटू आहे. मी यूट्यूबवर तिचे सामने पाहते. मला माझ्यासाठी आणि देशासाठी चांगली कामगिरी करायची आहे. मला जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत पदक जिंकण्याचा पूर्ण विश्वास आहे. शिवाय मला ऑलिम्पिक पदक जिंकायचे आहे असे तिने बोलून दाखवले.